मॅडम, मी कधीच आजारी पडत नाही. हे चांगलं आहे की वाईट? याबद्दल आपण आज बोलूया. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर प्रियांका. बऱ्याच वेळेला पेशंटला असं वाटत असतं किंवा एखाद्या व्यक्तीला असं वाटत असतं की मी कधीच आजारी पडत नाही. याचा अर्थ मी स्ट्रॉंग आहे. तर असं नाही. नाण्याच्या 2 बाजू असतात. तुम्ही आजारी पडताय याचा अर्थ तुमची इम्युन सिस्टीम रिस्पॉन्स करते. आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी असते. आपण प्रत्येक वेळेस म्हटलं जातं की तुझी इम्युनिटी स्ट्रॉंग आहे. आता ही इम्युनिटी म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमधले डिफेन्स मेकॅनिझम असतात. म्हणजे एक डिफेन्स सिस्टीम असते. जेव्हा कोणतेही व्हायरस, बॅक्टेरिया अटॅक करतात, आपलं शरीर रिॲक्ट करत असतं. ते ताप, सर्दी आणि खोकला याच्या माध्यमातून. तुम्ही आजारीच पडत नाही याचा अर्थ तुमचं एक्सपोजर हे कमी असेल. दुसरी गोष्ट म्हणजे शरीराची इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स हा कमी आहे. बऱ्याच वेळेला इन्फेक्शन असून सुद्धा शरीर कोणतेच रिस्पॉन्स देत नसतं. म्हणजे ताप असेल, असा कोणताच रिस्पॉन्स देत नसतं. तर हे खूप घातक आहे. ताप येणं, सर्दी येणं हे चांगलं आहे. कारण यातून आपल्याला समजतं की आपली बॉडी रिस्पॉन्स करते. म्हणजेच आपलं डिफेन्स मेकॅनिझम करेक्टरित्या वर्क करतं. तुम्ही वर्षातून किती वेळा आजारी पडता हे कमेंट करून नक्की सांगा.